ज्या विद्यार्थ्यांच्या हातात सध्या पुस्तकं असली पाहिजे, त्यांच्या हातात सध्या फलक आहेत, जे विद्यार्थी कॉलेजमध्ये असले पाहिजे ते सध्या रस्त्यावरती उतरले आहेत. अर्थात त्यांच्या काही डिमांड्स आहेत, त्यांच्या काही मागण्या आहेत. कुठेतरी तो आक्रोश विद्यार्थ्यांचा आता बाहेर येतो आणि आपण पाहतोय की दिल्लीच्या जंतर मंतरनंतर मुंबईत देखील अनेक भागांमध्ये मोठ्या संख्येने या विद्यार्थ्यांनी जे आहेत ते आंदोलनं केली आहेत. याच आंदोलनामध्ये एक चेहरा आपल्या सर्वांना दिसला, एग्रेसिव्ह पण तितक्याच ताकदीचा तो चेहरा होता. आपल्यासोबत तो चेहरा स्वतः आहे, साम्या आपल्यासोबत आहे. साम्या कोरडे या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आहेत. त्यांना पोलिसांनी डिटेनसुद्धा म्हणजे ताब्यातसुद्धा घेतलं होतं. तर नेमकं काय झालं होतं किंवा आता त्यांची भूमिका काय आहे ते सगळं आपण त्यांच्याशी चर्चा करू, जाणून घेऊ. साम्या, डिटेन केलं होतं, काय घडलं होतं त्यावेळेला? आम्ही 17 तारखेला दिल्लीला गेलो होतो जंतर मंतरला आणि त्या दिवशी रात्री दिल्लीला पोचल्यावरती आम्ही सोनम वांगचुक सरांना लांबून बघितलं. 9 वाजले होते, तर ते त्यांचा उपोषण चालू होतं म्हणून त्यांना रात्री डिस्टर्ब करायला नको म्हणून आम्ही स्टेज खालूनच त्यांना शांतपणे बघितलं. माझ्यासोबत आमच्या पक्षाच्या चित्रलेखाताई होत्या, मी होते, आणखीन साथी होते आणि अभिजितला त्यावेळेस भेटलो आणि आम्ही घरी गेलो, झोपलो. दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता आम्हाला फोन आला मित्रांचा की तुम्ही भेटलात का सोनम सरांना? त्यांना हॉस्पिटलला नेलंय. आम्हाला वाटलं त्यांची प्रकृती बिघडली आहे. तर 7:30ला झोपेतूनच आम्ही न्यूज चॅनल्स ओपन केले आणि कळलं की त्यांची प्रकृती बिघडली आहे म्हणून ते नाही गेलेत हॉस्पिटलला, त्यांना उचललंय. आणि हे किडनॅपिंगपेक्षा कमी नव्हतं आणि आम्हाला त्यांना भेटता नाही आलं. आम्ही पटकन आवरून जंतर मंतरला गेलो आणि तिकडे आणखीन लोक वाढली. अभिजित दिपके आले आणि त्यांनी आपलं भाषण केलं, ते उपोषणाला बसले आणि त्यावेळेस आम्हाला रिअलाईज झालं की आता हा मुद्दा जो आहे, जो छेडला गेला होता की 20 विद्यार्थ्यांनी ह्या देशामध्ये आत्महत्या केलेली आहे, तो मुद्दा भरकटला जावा आणि ज्यांच्याकडे सगळा देश टक लावून बघत होता त्यांना तुम्ही अशा पद्धतीने उचलून नेलंय. त्यासाठी आम्ही त्या दिवशी मुंबईत परत आलो आणि 20 तारखेला जे दिल्लीमध्ये आंदोलन होणार होतं, पार्लमेंट मार्च होणार होतं, त्याच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि जे झालं दिल्लीमध्ये त्याच्या निषेधार्थ आणि मुंबईमध्ये पण विद्यार्थ्यांवरती त्या दिवशी केसेस घेतल्या होत्या, विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्याच्या निषेधार्थ आम्ही 20 तारखेचा कॉल दिला आणि आंदोलन आपण चैत्यभूमी, जी आपली शक्तीभूमी आहे, तिकडे करायचं ठरवलं. ते करायचं ठरवल्यानंतर ज्यावेळेस आम्ही एखादं आंदोलन करतो त्यावेळेस आम्ही त्याचं पत्र प्रशासनाला देतो आणि ते दिल्यानंतर त्यांनी पूर्णपणे ह्याची खातरजमा केली पाहिजे की येणारे जे आंदोलक असतील त्यांची आम्ही सेफ्टी आणि सिक्युरिटी बघू आणि एक सेफ वातावरण ह्या देशातल्या मुलांना आणि नागरिकांना निर्माण करून देऊ. आम्ही आमच्या परीने पूर्ण त्यांच्याशी डायलॉग केला. 20 तारखेला प्रचंड मुलं तिकडे येणार आहेत आणि आपलं म्हणणं मांडणार आहेत. शांततापूर्ण लोकशाही मार्गाने हे आंदोलन आम्हाला करायचं होतं आणि जे झालंय. पण 20 तारखेला जे बघायला मिळालं तिथे महाराष्ट्र सरकारच्या इंटेन्शनवरती मोठे प्रश्न उपस्थित होतात. ते असे की 20 तारखेला सकाळी मी उठले, आवरलं, जायचं होतं म्हणून आणि सकाळी 9 वाजता माझ्या घरी पोलीस आले. कारण हे होतं की सगळ्यात पहिलं तर मला त्यांनी हे सांगितलं की तुम्ही फ्रेश व्हा, आम्हाला तुम्हाला घेऊन जायचं आहे स्टेटमेंट रेकॉर्ड करायला. आणि पोलिसांची लँग्वेज कळते आणि हे बघून मला कळलं की मी त्यांना म्हटलं की तुम्ही असं मला नेऊ शकत नाही, कारण मला माहीत होतं की हे मला घेऊन जाऊन डिटेन करणार आहेत. मी तिकडेच त्यांना डिनाय केलं आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही इथून जा, तुम्हाला काहीच हक्क नाही आहे मला असं इथून घेऊन जाण्याचा. आणि ते माझ्या डोरस्टेपवर होते, घराच्या बाहेर होते, ते तिथून गेलेच नाही. 1 तासाने ते नोटीस घेऊन आले. ती नोटीस वाचल्यानंतर आदल्या दिवशीच मला धारावी पोलिसांनी पण नोटीस दिलेली, जी मी एक्सेप्ट केली होती आणि ती घेऊन मी घरी जाऊन झोपले होते. पण त्या नोटीसचं उल्लंघन केलेलं त्या दुसऱ्या नोटीसमध्ये लिहिलं होतं वडाळा टीटी पोलिसांनी आणि आंदोलनाला तुम्ही जाऊ नका, गेलात तर आम्ही केस करू. तर म्हटलं ठीक आहे ना, मी जाऊ द्या, मग माझ्यावरती केस घ्या. त्यांचा असा वेळ तो पूर्ण 2-2:30 वाजेपर्यंत गेल्यानंतर आता चैत्यभूमीला जायचं आहे हे त्यांनी जवळपास मला हाऊस अरेस्ट केल्यासारखं होतं. माझे वडील तिकडे पोचत होते दादरला आणि ते पोचत असताना त्यांचा पण फोन पोलीस ट्रॅक करत होते त्यांना डिटेन करण्यासाठी.
फोन ट्रॅक करत होते म्हणजे नेमकं काय करतात? फोन ट्रॅकिंग काय होतं? पोलिसांनी स्वतः सांगितलंय, जे त्यांचे फोन होतात तिथून त्यांना त्यांचं लोकेशन कळतं. तर ते आधी सायनला होते, मग माटुंग्याला गेले, मग दादरला पोलीस म्हणाले की आम्ही तिथे येत होतो, तुम्ही पुढे पुढे जात होतात. आणि ते समाव तिकडे पोहोचले आणि मी बाकी आंदोलकांना वडिलांचा नंबर देत होती. तर त्यांनी मग शुश्रूषाला पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. सोशल मीडियावरून मी मेसेज, त्यांचं रिझन हे होतं मला डिटेन करण्याचं की तुम्ही सोशल मीडियावरून अपील करताय मुलांना आंदोलनाला येण्याचा. माझा प्रश्न आहे की आम्हाला हा अधिकार नाही आहे आंदोलन करण्याचा आणि सोशल मीडियावरून व्यक्त होण्याचा. मग ज्यावेळेस आता मला आंदोलनाला जायचंच आहे हे म्हणून ज्यावेळेस मी घरातून बाहेर जायला निघाली, त्यांनी मला लिफ्टपर्यंत पण पोचून दिलं नाही. त्यांनी अंगाला हात लावला, पकडलं, रोखलं. लेडीज कॉन्स्टेबल होत्या, माझ्यासोबत माझे वकील पण होते, त्यांचं पण ते ऐकत नव्हते. मी म्हटलं तुम्हाला हवंय की मी नोटीस एक्सेप्ट करावी ना? मी नोटीस एक्सेप्ट करते तुमची, त्यात लिहिलंय की तुम्ही जर तिकडे गेलात तर केस करू, मग मला तिकडे जाऊ द्या, मग तुम्ही माझ्यावरती केस घ्या, असं मी त्यांना उत्तर दिलं. त्याच्यावरती सिनियर पीएनकडे काहीच उत्तर नव्हतं. की मी म्हटलं नोटीस घेतल्यावर तुम्ही जाल का? ते आम्हाला नाही माहिती, तुम्ही नोटीस घ्या. मग माझी आई होती तिकडे, आम्ही सगळे म्हणालो, बाकी सगळे जमा झालेले. आणि मग त्यांनी म्हटलं ठीक आहे, मग जे होईल ते होईल, मी इथून बाहेर पडणार आहे, तुम्हाला जिथे घेऊन जायचंय तिथे मला घेऊन जा, एक तर चैत्यभूमीवर न्या, नाही तर मग मला पोलीस स्टेशनला बसवून ठेवा. आणि बाकी आंदोलक तर तिकडे पोचलेच होते, पोचा असं अपील होतं. त्यानंतर त्यांनी मग मला मॅन हँडलच केलं, खेचत नेलं, पोलीस व्हॅनपर्यंत खेचत नेलं. आम्ही तिकडे नारे दिले की जेव्हा जेव्हा सरकार घाबरतं पोलिसांना पुढे करतं. व्हॅनमध्ये बसवलं आणि मला संध्याकाळी 9 वाजता तिथून सोडलं. माझे वडील शुश्रूषा हॉस्पिटलजवळ पोहोचले होते, त्यांच्यासोबत आंदोलक होते. त्यांनी बरोबर 4 वाजताची जी वेळ होती, बरोबर 4 वाजता जसा पहिला नारा दिला, पोलिसांनी त्यांना खेचलं, ओढलं आणि रस्त्यावरची टॅक्सी थांबवली. पोलिसांची जी गाडी नव्हती, व्हॅनही नव्हती, त्या टॅक्सीमध्ये त्यांना फेकलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आणि मग लगेच बाकी विद्यार्थी नारा द्यायला लागले, त्यांना पण पोलीस व्हॅनमध्ये टाकून डिटेन केलं. त्या दिवशी जे घडलं, त्या दिवशी जे झालं की मुंबईमध्ये आलेले जे हजारो विद्यार्थी होते, जवळपास 4 ते 5 हजार विद्यार्थी असतील, त्यातल्या 1000 मुलांना वेगवेगळ्या मला तिथे जायचं आहे. पुढे तोच विषय आहे की त्यानंतर जर आपण पाहिलं तर परवापर्यंत 900 मुलांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कालपर्यंत जर आपण पाहिलं तर चेंबूरला वगैरे प्रोटेस्ट झाला, आंदोलनं झाली, शिवाजी पार्कला झालं. तर कालच्या पूर्ण दिवसभरात जवळपास 400 मुलांवरती किंवा 400 विद्यार्थ्यांवरती जे आहे ते कायदेशीर कारवाई पोलिसांनी सुरू केलेली आहे. काल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स पण घेतली होती, ती नेमकी कशासाठी होती? कायद्याचं तुम्ही आता कसं काय बघता? तुम्ही स्वतः वकील आहात. तेच, त्या दिवशी हजारो मुलांना डिटेन केलं आणि त्या दिवशीच आम्ही वकिलांची एक टीम बनवून ठेवली होती सकाळीच, हायकोर्टातल्या वकिलांची, ॲडव्होकेट विक्रांत खरे आणि सगळे. त्याच दिवशीपासून दादर पोलीस स्टेशन, माहीम पोलीस स्टेशन, सायन पोलीस स्टेशन इथे मुलांना ठेवलेलं, तिकडे वकील पोचत होते. तेव्हा त्यांनी मुलांकडून नावं आणि नंबर लिहून मागितली आणि मुलं आपली इनोसेंट, त्यांचं पहिलंच आंदोलन त्यांनी नाव नंबर व्यवस्थित लिहून दिले. मुलांना सोडलं, मुलं घरी गेले. मी 9:30 वाजता घरी आले. या मुलांना रात्री 3 वाजता व्हॉट्सअपवरून नोटिसेस गेल्या. आम्ही झोपेतून उठलो सकाळी, मुलांचे आम्हाला सकाळी फोन यायला लागले आणि सगळ्यांना शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला बोलवलेलं. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला ही मुलं पोहोचली आणि पोहोचल्यानंतर ज्या अंतर्गत ही नोटीस त्यांना दिली होती त्या अंतर्गत त्यांचे थंबप्रिंट्स घेतले गेले शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला. मी तिकडे गेली आणि ज्यावेळेस या 35(3) अंतर्गत नोटिसेस देतात BNSSच्या, पोलिसांना मॅन्डेटरी असतं FIRची कॉपी दाखवणं. तिकडे मी जाऊन त्यांना विचारलं, आम्ही रितसर त्यांना पत्र दिलं की आम्हाला FIRची कॉपी प्रोव्हाइड करा. पोलीस मला FIRची कॉपी दाखवायला तयार नव्हते. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या वेगवेगळ्या FIR आहेत हे त्यांनी मला सांगितलं. सिनियर सरांचा नंबर देत नव्हते मला. नंबर दिला, कसा तरी घेतला, ते फोन उचलत नव्हते, ते तिकडे उपस्थित पण नव्हते, ते मुद्दामच उपस्थित नव्हते असंच म्हणावं लागेल, कारण तिकडे विद्यार्थी येणार होते. त्यांचे थंबप्रिंट्स घेतले, याचा अर्थ असा होतो की टेक्निकली अरेस्ट करून मुलांना सोडलेलं आहे. त्यांनी 900 मुलांवरती FIR दाखल केलेत 20 तारखेच्या. हे विद्यार्थी कोण होते ज्यांच्यावरती तुम्ही FIR दाखल केल्या आहेत? ते सर्वसामान्य मुलं होते ना, कॉलेजमध्ये शिकणारे. शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणारी ही मुलं आहेत
आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जे चालू आहे, ज्यामुळे त्यांच्या मानसिक परिस्थितीला धोका संभवतोय, ही मुलं ज्यावेळेस रस्त्यावर येतात आणि तुम्हाला प्रश्न विचारता, तुम्ही त्यांच्यावरती केसेस करता, म्हणजे तुम्ही त्यांचं प्रेझेंट तर खराब करतात, पण फ्युचर पण खराब करण्याचं हे महाराष्ट्र शासनाचे आणि आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस, हेच यांना हवं एका महाराष्ट्राच्या युवकांकडून, हा आमचा प्रश्न आहे. दुसऱ्या दिवशी पण मुलांना डिटेन केलं गेलं, त्यांना पण सेम नोटिसेस आल्या. आणि काल मला हे नमूद करायचंय की 21 तारखेला रात्री 12 वाजता जी जमावबंदी मुंबई पोलिसांनी लागू केली होती, ती जमावबंदी संपली होती. आणि आज जी जमावबंदी महाराष्ट्रामध्ये लागू आहे त्याच्या ऑर्डर्स काल रात्री 12 पासून सुरू झाल्या. म्हणजे कालचा जो दिवस होता 22 जुलै, त्या 24 तासामध्ये कोणतीच जमावबंदी काल मुंबईत नव्हती. तसं असताना काल ज्यावेळेस विद्यार्थी शिवाजी पार्कला आंदोलनासाठी जात होते, त्या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी स्टेशनपासून ताब्यात घेतलंय. काल पण त्यांना विविध पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. काल सकाळपासून जे सुरू आहे, ज्या आर्बिट्ररी ॲक्शन्स आहेत पोलिसांच्या असं म्हणू शकतो, आणि जो प्रोसिजरल लॉ पण आहे त्याचं पण उल्लंघन आहे असं म्हणू शकतो, की विद्यार्थ्यांकडून लाईव्ह लोकेशनची मागणी केली जाते. काही विद्यार्थी असे पण आहेत ज्यांना नोटिसेस आल्या नाहीत तरी पण लाईव्ह लोकेशन मागितलं जातंय. विद्यार्थ्यांच्या घरी पोलिसेस जात आहेत. त्यांच्या पालकांना पण हा प्रश्न पडलाय की हे काय चालू आहे. पण आता मला ह्याच्यामध्ये हे मला सांगायचं आहे की हे त्यांच्या राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन आहे. आणि हे मला म्हणायचं आहे की फंडामेंटल राईट्स असतात ते फक्त आणि ते आपल्याला नेहमी अवेलेबल असतात, ते फक्त आणि फक्त एमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे नसतात. आम्ही आमच्या आजी आजोबांकडून, आमच्या वडीलधाऱ्यांकडून, आमच्या ज्येष्ठ जे राजकीय नेते ज्यावेळेस भाषणं करतात ते कसे तयार झाले, आणीबाणीत जेलमध्ये गेले होते, आणीबाणीत त्यांना लिहायचा हक्क नव्हता, हे आम्ही ऐकत मोठे झालो आहोत. पण जे आता आम्ही अनुभवतोय, बघतोय आणि ज्यासाठी आमचा आवाज उठवतोय, मला वाटतं की हे आणीबाणीतच काम केल्यासारखं आहे. आणि भारतीय जनता पक्ष तर ह्याच आणीबाणीला विरोध करत जनचळवळीतून उभा राहिलेला पक्ष आहे. आणि आज मुलांची ही जी चळवळ होते त्याला तुम्ही अशा प्रकारे जर हँडल करणार असाल तर ही जी मुलं आज रस्त्यावरती पहिल्यांदा येत आहेत आणि आपला पॉलिटिकल अनुभव घेत आहेत, ते ह्यातून काय शिकणार आहेत, त्यांचा हा काय अनुभव असणार आहे, हा आपला प्रश्न आहे. तर ही पोलिसांची आर्बिट्ररी ऍक्शन आहे. आणि मला तेच म्हणायचं होतं की या ज्या पोलिसांच्या ऍक्शन्स होत आहेत किंवा मग विद्यार्थ्यांचा पण जो किंवा आंदोलकांचा जो रोष आहे, काल पण आपण पाहिलं की एक ॲक्ट्रेस आहे, तिने पोलिसांची गाडी अडवून धरली होती, किंवा मुलं जी आहेत, विद्यार्थी जे आहेत, पोलिसांची हुज्जत घालतायत. तर कुठे असं वाटतं का एक माणूस म्हणून की येत्या काळात जर हे असंच सुरू राहिलं तर आपण अराजकतेकडे जाऊ, आपण एनआरकीकडे जाऊ, आणि त्याला जबाबदार कोण असेल? मला एक हे म्हणायचं आहे की प्रत्येक जनरेशनची एक भाषा असते आणि ह्या जनरेशनची ही भाषा आहे की ते व्यक्त होत आहेत. आतापर्यंत प्रत्येकाला असं वाटत होतं की ही मुलं आहेत, ही शॉर्टकटमध्ये एकमेकांना मेसेज लिहून पाठवतात, ही पुढे भाषाच बोलतील की नाही, पूर्ण वाक्यच बोलतील की नाही, हे काय 3 मिनिटाचे रील्स बनवत आहेत, 24 तासाची स्टोरी टाकतायत. पण आत्ता ज्यावेळेस ही मुलं रस्त्यावरती येत आहेत आणि स्टेट करतायत एक एक वाक्य, आणि त्या एकेका वाक्यामध्ये पॉवर आहे, आणि ते न घाबरता क्वेश्चन करतायत अथॉरिटीला, त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार माहिती आहेत, आणि फिअरलेसली ते मैदानात उतरतायत की आपल्याला डिटेन केलं जाणार आहे, डिटेन केल्यानंतर आपले राईट्स काय आहेत, आपल्यावरती FIR झाली आहे, तरी ते क्वेश्चन करतायत. आणि ही अराजकता नाहीये ना, हे भारताच्या संविधानाने दिलेले हक्क आहेत जे आम्ही बजावतोय. मी विचारलं यासाठी विचारायचंय की ज्यावेळेस आता जो सकाळी व्हिडिओ आलाय की पोलीस मुलांना ही धमकी देतात की तुमच्या खिशामध्ये मग आम्ही पुड्या टाकू आणि मग बघा आम्ही काय करतो, ही कोणत्या पद्धतीची अराजकता आहे? आणि पोलीस ज्या पद्धतीने उचलतायत, डिटेन करतायत आणि वरिष्ठांचे आदेश आहेत हे सांगतायत, मग ही अराजकता नाहीये का महाराष्ट्र शासनाची? महाराष्ट्र शासनच अराजकतेकडे हे सगळं आंदोलन नेऊ पाहतोय. जर शांतपणे तुम्ही आम्हाला आंदोलन करून दिलं, बोलून दिलं, तर ही अराजकता होणारच नाही. आणि असं म्हणतो आपण की लहान मूल जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आईला कळत नाही त्याला भूक लागली. मुलं रडतायत, सरकारने ऐकावं. बरं, तोच माझा विषय होता की अराजकतेकडे का, कारण की पोलिसांचा धाक मग याच्या पुढे उरणार नाही असं देखील ते आहे. तर ते कुठेतरी पोलिसांचा पण तो धाक आहे तो राहिला पाहिजे. तर यासाठी ते एकंदरीत मिडल ग्राउंड सोल्युशन काय काढलं पाहिजे असं वाटतं? चेक्स अँड बॅलन्सेस असलेली ही सिस्टीम आहे.
चेक्स अँड बॅलन्सेस ठेवावेत गृहमंत्र्यांनी. अशा प्रकारे आर्बिट्ररी ॲक्शन्स तुम्ही घेऊ नका. आणि ते चेक्स अँड बॅलन्सेस असतील तर आम्ही लॉ अबाइडिंग सिटिझन्स आहोत, त्या लॉमध्ये राहून आम्ही आंदोलन करणार. आणि पोलिसांनी जर आम्हाला त्या पद्धतीने कॉपरेट केलं तर आम्ही त्यानुसार राहू. पोलीस आर्बिट्ररी वागणार आणि मग विद्यार्थ्यांनी आर्बिट्ररी वागू नये अशी जर अपेक्षा ठेवली तर मग कसं चालेल? मग तुम्ही एकीकडे विद्यार्थ्यांना अराजक म्हणताय आणि जर प्रशासनाला म्हणत नसाल तर तसं चालणार नाही. आंदोलनाची आता पुढची दिशा काय असेल? कारण की आपण पाहतोय आज देखील कुठे ना कुठे आंदोलनं होऊ शकतात. काल देखील चेंबूरला मोठं आंदोलन झालं. महत्वाचं म्हणजे दिशा काय असेल तो एक भाग झाला, पण आता कुठेतरी जे दुसरे पक्ष आहेत, मोठे पक्ष ज्यांना आपण म्हणतो की ठाकरे गट असेल, राज ठाकरेंचा मनसे असेल, ते देखील आपल्याला आता या संपूर्ण लढ्यामध्ये दिसत आहे. तर ते तुम्ही कसं पाहता? तो पॉलिटिकल इन्क्लिनेशन ते तुम्ही तिकडचं कसं पाहता? एक. आणि दुसरं म्हणजे पुढची भूमिका, पुढची दिशा काय असेल? हे आंदोलन सुरूच झालं होतं ज्यावेळेस तुम्ही तरुणांना झुरळं म्हणालात. आणि आता हे बियॉन्ड पार्टी लाईन्स गेलेलं आंदोलन आहे, जे मुलं करतायत आणि ते ठरवतायत की आम्ही कोणाच्या अमरेलाखाली यायचं. आतापर्यंत जे जे त्यांच्यासाठी बोलता आहेत ते त्यांच्यासोबत ही मुलं जात आहेत. त्यामुळे जे न्यायासाठी आता उभे असतील महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत उभे असतील मुलं असं चित्र दिसतंय. आणि आता ही जी जमावबंदी पण महाराष्ट्रामध्ये लागू केली आहे ती किती व्हॅलिड आहे हा पण प्रश्न आहे. कारण असं वातावरण असताना अशी जमावबंदीच का असली पाहिजे ह्यावरती पण आम्ही साशंक आहोत. त्यामुळे त्याचीही उत्तरं आम्हाला हवी आहेत. आणि तसं असेल तर मग त्याच पद्धतीने आम्ही आंदोलनही सुरू ठेवू. आणखी एक मला छोटासा प्रश्न विचारायचा होता याच्यामध्ये. आंदोलनाला म्हणजे एक फेस जेव्हा मिळतो तेव्हा आंदोलन असं म्हणतात की मोठं होतं, पण ह्या आंदोलनाला फेस नसल्यामुळे हे आंदोलन मोठं होतं काय? कारण की फेस नसल्यामुळे असा एक समज तयार होतो की हे आंदोलन जे आहे हे सामान्य नागरिकांचं आहे, हे विद्यार्थ्यांचं आहे. अजूनही आंदोलनाला फेस नाही. या आंदोलनाचा फेस हे आंदोलक आहेत. एव्हरी पर्सन जो या आंदोलनात सहभागी होतो तो या आंदोलनाचा फेस आहे. त्याचा कुठेतरी बेनिफिट झालेला आहे. ह्याचा बेनिफिट निश्चित झालेला आहे. मला वाटतं ह्या आंदोलनाचा फेस तर आपलं भारताचं संविधान सध्याच्या घडीला झालेलं आहे. आणि ही मुलं ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला ओपनिंगला म्हणालात की ज्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकं असायला पाहिजेत त्यांच्या हातात पोस्टर्स आहेत, पण ते पोस्टर्स पण जर तुम्ही बघितले तर संविधानाच्या एक एक ओळी त्या पोस्टर्समध्ये मावतील अशी ती पोस्टर्स आहेत. त्यामुळे ती पोस्टर्स पण एका पुस्तकापेक्षा कमी नाही आहेत. पण तुम्ही काही बघू शकता मुलं पुस्तकं पण हातात घेऊन येत आहेत. तर हातात पुस्तक आणि त्यातून आलेल्या गोष्टींचं हे आंदोलन आता झालेलं आहे आणि तेच हे आंदोलनाचा फेस पण झालेला आहे. आपल्यासोबत सामना कोरडे होती आणि एकंदरीत त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांच्यासोबत काय काय घडलं, त्या आंदोलनात सहभागी होतो, अजूनही त्या आंदोलनाचा एक भाग आहेत आणि त्यांच्यासोबत काय काय घडलं हे त्यांनी सांगितलंच. पण त्याचसोबत जे विद्यार्थी आता आंदोलन करतायत, पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये जी हुज्जत होते त्याच्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने अराजक वागू नये, विद्यार्थी वागणार नाहीत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंदोलनाला अजून फेस नाही आहे, कोणताही नेता हे आंदोलन लीड करत नाही. आंदोलनाचं नेतृत्व कोण करतायत तर स्वतः विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व करतायत. कोरडेजी पण त्याच म्हणलं की संविधान या आंदोलनाचं जे आहे ते नेतृत्व करतंय. त्याच्यामुळे हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते अजून थंडावलेले नाही आहेत, ते अजूनही आक्रमक आहे. त्यांचा आक्रोश जो आहे तो अजूनही तसाच आहे. आज देखील मुंबईत खूप ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे, उद्या देखील होऊ शकतात. त्याच्यामुळे याच्यावरती नेमकं सोल्युशन काय आहे, तर नेमका तोडगा काय निघतो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतात का, हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी.